समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. तासगाव शहरातील वाढत्या अस्वच्छतेकडे लक्ष द्यावे या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या वतीने मुख्याधिकारी लेंडवे यांना निवेदन देण्यात आले. मात्र मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित असल्याने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी मुख्याधिकारी यांच्या दाराला निवेदन अडकवून निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यालयाच्या दालनात बसून मुख्याधिकाऱ्यांच्या वारंवारच्या अनुपस्थितीचाही निषेध करण्यात आला. प्रशांत केदार व युनुस कोल्हापुरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नगरपालिका व स्वच्छता ठेकेदार यांच्यातील करारानुसार सेवा दिली जात नाही. शहरात कचरा कुंड्यांची कमतरता असून अनेक कुंड्या मोडलेल्या आहेत. घंटागाड्यांची संख्या कमी असल्याने घर व दुकानातील कचरा उचलण्यास विलंब होत आहे. गाड्यांची अवस्था खराब असून अनेकदा त्या बंद पडतात. उन्हाळ्यात गटारींमध्ये पाणी नसल्याने डासांची वाढ होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांचा धोका वाढत आहे. औषध फवारणी ही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गटार स्वच्छतेच्या कामगारांना संरक्षणात्मक साधने पुरवली जात नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसून पुरुष स्वच्छतागृहांची स्थितीही अत्यंत अस्वच्छ आहे. वाढत्या हवा प्रदूषणावरही प्रभावी उपाययोजना नसल्याची टीका करण्यात आली आहे. शासनाच्या स्वच्छ भारत व माझी वसुंधरा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 15 दिवसात प्रश्न न सुटल्यास तासगाव नगरपालिका कार्यालयावर राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या वतीने कचरा फेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशांत केदार व प्रमिला गावडे यांनी दिला आहे. निवेदनावर सचिन भोसले, विजयताई माळी, सृष्टी कांबळे, तमा दोडमणी, अंकुश केंगार, अनिल कांबळे, ऋषिकेश गुजले, सागर कोळी, पूर्वेश कोळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या वतीनं तासगाव नगरपालिका कार्यालयामध्ये स्वच्छता ठेकेदार आणि स्वच्छता सेवा सुविधा संदर्भात ज्या प्रशासनानं पुरवायला पाहिजे त्या सुविधा नागरिकांना मिळत नसल्यामुळे आज राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेच्या वतीनं तासगावचे मुख्याधिकारी माननीय सुधाकर लेंडवे साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही नगरपालिका कार्यालयात आलो होतो. परंतु या कार्यालयात आला असताना आम्हाला नेहमीप्रमाणे असं आढळून आलं की सीओ साहेब मुंबईला तर या कार्यालयाचे जे कोणी मुख्याधिकारी आहेत ते या ठिकाणी नाही, तसेच कक्ष अधिकारी आहेत तेही या ठिकाणी नाही. त्यामुळं ना इलाजानं आम्हाला आज हे निवेदन या ठिकाणी इथं पाहू शकता की आम्ही हे निवेदन ह्या दरवाजाला अडकवून अशा पद्धतीचा निषेध केलेला आहे. सीओ साहेबांनी आल्यानंतर हे दरवाजाला अडकवलेलं दलित पॅंथर सेनेचं निवेदन घ्यावं, ते वाचावं, त्यातल्या मागण्या काय आहेत बघाव्या. या नागरिकांच्या मूलभूत सेवा सुविधेच्या अनुषंगाने मागण्या आहेत, या मागण्या त्यांनी पूर्ण करण्यासाठी तत्परतेने त्या संदर्भात उपाययोजना करावी. या निवेदनाकडे जर गांभीर्याने साहेबांनी नाही पाहिलं, येत्या 8 दिवसामध्ये जर नागरिकांना मूलभूत स्वच्छतेच्या सेवेसुद्धा न पुरवल्यास स्वच्छतेचा ठेका रद्द करावा. तसेच सीओ यांच्यावर दलित पॅंथर सेनेच्या मागण्या टाळल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याशिवाय येणाऱ्या काळात तासगाव नगरपालिकेवर कचरा फेक आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दलित पॅंथर सेनेच्या वतीने देण्यात येतो. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.